आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा नदीच्या पुराचा धोका आणि शक्तीपीठ महामार्गाचे संकट, ऐतवडे खुर्द येथील शेतकऱ्यांची तीव्र चिंता, प्रकल्प रद्द करण्याची मागणी। पाऊस सुरू होऊन अवघे 4 ते 5 दिवस झाले असतानाच वारणा नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे। अशातच आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आता प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे संकट घोंगावत आहे। या प्रकल्पामुळे ऐतवडे खुर्द येथील बाधित शेतकरी प्रचंड चिंतेत सापडले असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा अशी आर्त हाक येथील शेतकऱ्यांनी दिली आहे। ऐतवडे खुर्द येथील शेतकरी महादेव बंडू वांगीकर आणि इतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चालू हंगामात केवळ 4 ते 5 दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे, परंतु एवढ्या कमी कालावधीतच वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरवर्षी येणाऱ्या पुराचा ऐतवडे खुर्द गावाला मोठा फटका बसतो। ग्रामस्थांनी सांगितले की पूर आल्यानंतर गावातील जवळपास 70% लोकसंख्येचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे लागते। केवळ माणसेच नव्हे तर पाळीव जनावरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य हलवताना शेतकऱ्यांची मोठी दैना होते। आधीच पूर परिस्थितीमुळे येथील शेतीचे आणि आर्थिक गणिताचे अतोनात नुकसान होत आहे। केवळ 5 दिवसांच्या पावसात नदी पात्राबाहेर गेली आहे। अशा स्थितीत जर शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा पर्याय रेटला तर आमच्या गावाची अवस्था काय होईल? पुराच्या काळात आधीच 50% पेक्षा जास्त गाव विस्थापित करावे लागते। जनावरांपासून माणसांच्या साहित्यापर्यंत सगळी हलवाहाल करावी लागते। ही बिकट अवस्था असताना या प्रकल्पाची भर पडल्यास शेतकऱ्याचे जगणे मुश्किल होणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे। तर एकीकडे पूर परिस्थितीशी झुंजत असताना दुसरीकडे शासनाचे शक्तीपीठ महामार्ग या भागातून गेल्यास परिस्थिती अत्यंत भयानक होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। हा महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जातील, ज्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील। तसेच महामार्गाच्या भरावामुळे पुराच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने होणार नाही आणि नदीकाठच्या गावांना कायमचा जलमय होण्याचा धोका निर्माण होईल। हा प्रश्न केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण गावाच्या अस्तित्वाचा आणि सामाजिक सुरक्षेचा बनला आहे। त्यामुळे प्रशासनाने आणि शासनाने या गंभीर परिस्थितीची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या या अन्नदात्याला आणखी संकटात न ढकलता शक्तीपीठ महामार्ग 99% रद्दच करण्यात यावा, जेणेकरून वारणा नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल अशी तीव्र भावना ऐतवडे खुर्द येथील बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आता सध्या 4 ते 5 दिवसापूर्वी थोडीशी पावसाला सुरुवात झालेली आहे। 5 दिवसाच्या पावसात वारणामाई नदीपात्राबाहेर पडली आहे। तुम्ही विचार करा, अजून जर पाऊस असाच वाढत राहिला आणि हा जर शक्तीपीठाचा पर्याय जर काढला तर ह्या गावाची काय अवस्था होईल? आधीच 50% गाव संपूर्ण पुनर्स्थापित करावे लागते पुराच्या काळात। अगदी जनावरांपासून सगळ्या घराच्या लोकांच्या साहित्यापासून सगळं साहित्य हलवायला लागते। इतकी बिकट अवस्था आता पावसाच्या सुरुवातीला आहे। पावसाचा जोर असा चालू राहिला तर अजून पुराची शक्यता जास्त होणार आहे आणि ह्यात जर शक्तीपीठाची भर झाली तर किती वाईट अवस्था आमच्या ऐतवडे खुर्द गावची होईल किंवा नदीकाठच्या सर्व गावांची होईल। हा विचार शासनाने करावा आणि शक्तीपीठ 99% रद्दच करावा, अन्यथा ही गावांच्या जगल्या शेतकऱ्यांचं मुश्किल होईल। अतिशय मोठा आणि सामाजिक प्रश्न आहे। हा शासनाने योग्य निर्णय घेऊन शक्तीपीठ रद्द करावा। मी श्री महादेव बंडू वांगीकर, शेतकरी ऐतवडे खुर्द। आमच्या गावाला वारणा नदीचा जो एक चांगला उत्स्फूर्त पहिल्यापासून सुरुवातीपासून जो लाभ झालेला आहे, त्याची परिस्थिती आज मात्र फार गंभीर होत चाललेली आहे। कारण थोड्याशा पावसाच्या प्रमाणात सुद्धा आज नदीवरती मोठा महापूर येतो। आमच्या गावाला 60 ते 70% लोकसंख्या विस्तारित करावी लागते आणि अशा परिस्थितीत जर शासनाने होऊ घातलेला जर शेतकरीच्या विरोधात असा असणारा प्रकल्प आमच्या सर्वांच्या मते जर सक्सेस पूर्ण करायचं म्हटलं तर आमच्या गावाची अवस्था काय होईल याविषयी प्रशासनातून सुद्धा या बाबतीत दखल घ्यावी आणि आमच्या गावाला या फार मोठ्या प्रकल्पापासून दूर ठेवून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा। कारण या छोट्याशा नदीच्या पाण्यामुळे आज अनेक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान बाधित होत आहेत। याकडे शासनाचं दुर्लक्ष असून सुद्धा यावरती जो शक्तीपीठ महामार्ग आयोजित केलेला आहे त्यानुसार यानंतर होणारे खूप मोठे परिणाम आमच्या गावाला सोसावे लागतील आणि याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। धन्यवाद।